नमस्कार मित्रांनो, TRTI मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही PSI, STI, ASO आणि TET या दोघा परीक्षांसाठी जर तुम्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे जर CET दिली असेल तर या CETचा निकाल जाहीर झालाय। विद्यार्थी मित्रांनो, या संबंधीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जर तुमची बार्टी, RT, TRTI मार्फत कुठल्या परीक्षेसाठी UPSC, MPSC, राज्यसेवा, MES, पोलीस भरती अशा कुठल्या कोर्ससाठी जर तुमची निवड झाली असेल तर तुम्ही नक्कीच इन्फिनिटी अकॅडमीला पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे। कारण आमच्याकडे संपूर्ण अनुभवी शिक्षकांच्या टीम सोबत सर्व गोष्टी आम्ही दर्जेदार प्रोव्हाइड करणार आहोत। या संबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही 70 57 49 24 18 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय मेसेज करा किंवा आमच्या पुणे, नाशिक किंवा नागपूर या शाखेला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता। बघा, मूळ मुद्द्याकडे जाऊया। जर आपण आता TRTIच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर जर आपण आलो तर इथे बघा खाली महत्त्वाच्या घोषणा आणि बातमी या सेक्शन मध्ये तुम्हाला बघा इथे दोन नोटिसेस दिसतील। TET पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26, सामायिक प्रवेश परीक्षा CET 2025-26, गुणवत्ता निवड व प्रतीक्षा यादी या ठिकाणी आपल्याला दिसेल। तसेच PSI, STI साठी सुद्धा जी काही गुणवत्ता निवड व प्रतीक्षा यादी आपल्याला इथे दिसून येईल। आता या दोघांच्या बाबतीत जर आपण विचार केला, बघा पहिले आपण PSI, STI चं बघूया। आता PSI, STI साठी बघा एकूण किती विद्यार्थ्यांसाठी, बघा एकूण 400 विद्यार्थी म्हणजे 400 लाभार्थ्यांसाठी निवडीकरिता जी 20 तारखेला CET घेण्यात आली होती त्याचा निकाल इथे जाहीर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो इथे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आपल्याला दिसून येईल। ओके, त्याच्यानंतर बघा इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा दिलेला आहे की बघा सदर पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा CET अर्जासोबत जी तुम्ही आवश्यक कागदपत्र जोडली होती त्याच्या पडताळणी अंती संबंधित उमेदवाराचा प्रवेश निश्चित समजण्यात येईल। म्हणजे तुम्ही CET साठी जी कागदपत्र जोडली होती तर ती जी पडताळणी झाल्यानंतर त्या कागदपत्राच्या अनुषंगानेच तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि आता पुढे तुम्हाला संस्था निवडीसाठी पसंतीक्रम द्यायचा आहे तर त्या संबंधीचं पोर्टल सुद्धा तुम्हाला लवकरच सुरू होईल आणि त्या संबंधीची माहिती सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवर मिळणार आहे। बघा सेम इथे जर आपण आता TETच्या PDF वर गेलो तर TET साठी बघा एकूण साधारणतः 500 लाभार्थ्यांच्या निवडीकरिता ही CET घेण्यात आली होती आणि याचा सुद्धा आपल्याला इथे निवड यादी, प्रतीक्षा यादी आपल्याला इथे दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।